मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च केला जाणार आहे आणि या प्रस्तावावरून एक मोठा राजकीय वाद निर्माण झालाय। मात्र या प्रस्तावाशी आपला काहीही संबंध नाही असं महापौर रितू तावडे यांनी म्हटलंय। सत्ताधारी शिवसेनेनं सुद्धा याच मुद्द्यावरून महापौरांना टोला लगावलाय। मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका तब्बल 25,12,786 रुपयांचा खर्च करणार आहे आणि या प्रस्तावावरून मोठा राजकीय वाद निर्माण झालाय। या प्रस्तावाशी आपला काहीही संबंध नाही असं महापौर रितू तावडेंनी म्हटलंय। सत्ताधारी शिवसेनेनं सुद्धा याच मुद्द्यावरून महापौरांना टोला लगावलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा जोरदार टीका करण्यात आली आहे। एका वर्षासाठी महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी या निविदा काढण्यात येणार असून त्यासाठी 25 लाख खर्च केला जाणार आहे। मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 69 क च्या सुधारित तरतुदीनुसार या निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती आहे। मात्र या प्रकरणात आपण कोणत्याही सूचना आणि आदेश दिले नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलंय। तसंच एकाच कंपनीला सारखं काम कसं दिलं जातं असं म्हणत महापौर रितू तावडेंनी थेट जनसंपर्क विभागाच्या चौकशीचेही आदेश दिले। तर मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ज्याच कंपनीला एक्सटेन्शन देण्याची का गरज आहे? माझा तर प्रश्नाचं चिन्ह तिथे आहे। तुम्ही दुसऱ्यांना का संधी देत नाही? गेले 3 वर्ष ती लोक काम करतात आहे, परंतु या ठिकाणी काय केलंय, महापौरांना या ठिकाणी गरज असल्यामुळे मला काय, तुम्ही या ठिकाणी मेसर्सला काम द्या किंवा अजून कोणाला काम द्या। स्टँडिंग कमिटीवरती जे प्रस्ताव होतात ते महापौरांना विचारून येत नाही। महापौरांचा काडी मात्र संबंध नसतो प्रस्तावाशी। त्या बाहेर त्या महापौरांच्या दालनाबाहेर किती प्रस्ताव स्टँडिंग वरती जातात ह्याचा महापौरांशी काही संबंध नाही। जर संबंध असला असता तर या महापौर बंगल्याला लागून परिसराचा त्यावरती मी तेव्हाच थांबवलं असतं। 25 लाखांच्या या प्रस्तावासंदर्भात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपलेली पाहायला मिळते। मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडियासाठी 25 लाखांच्या खर्चाचा पुनर्विचार व्हावा असा सल्ला शिवसेना नगरसेवक अमय घोले यांनी दिला होता आणि त्यावरून रितू तावडेंनी घोलेंनाही उत्तर दिलंय। या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या संस्थेला ऑगस्ट 2026 ते जुलै 2027 पर्यंतचं जे मुदतवाढ करण्याचा जो प्रस्ताव आहे तो स्थायी समितीमध्ये ऑलरेडी मंजूर झालेला आहे आणि मंजूर झालेल्या प्रस्तावावरती आता या लोकांनी अशा पद्धतीने उहापोह करायला सुरुवात केली। मुंबईकरांचे पैसे वाचवा त्या बाबतीत आम्ही खुलेपणाने मांडला विषय, त्याच्यात काही गैर नाहीये आणि महापौर सर्वांचे आहेत। आम्ही महापौरांना चांगला उपदेश देऊ शकतो, चांगले सल्ले देऊ शकतो। घ्यायचा नाही घ्यायचा हा महापौरांचा स्वतःचा निर्णय आहे तो। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही महापौरांवर टीका केली आहे। त्यांना भाजपच्या नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। एका वर्षाला जर 45 लाख वापरले जाणार असतील तर प्रसिद्धी म्हणजे काय? जिथे महापौर जातात, कोणाला भटजीला भेटतात, यांना भेटतात, मुनींना भेटतात, ही प्रसिद्धी आहे का? मुंबईच्या महापौर रितूताई तावडे यांच्या सोशल मीडियासाठी कुठेही 25 लाख रुपयाचं टेंडर काढलेलं नाही। याची संपूर्ण माहिती मी घेतली। हे टेंडर फक्त मुंबईच्या महापौरांसाठी नाहीये। हा प्रस्ताव आजच स्थायी समितीपुढे ठेवला जाणार होता, मात्र ऐनवेळी काही कारणास्तव आजची स्थायी समितीची सभा रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे पुढील स्थायी समितीच्या सभेमध्ये काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।